महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणून खंडोबा सर्वदूर परिचित आहे। समाज व्यवस्था, नातीगोती, लोकपरंपरा, लोकसंस्कृती, सर्व जातीय ऐक्याचं सार्वभौम प्रतीक असलेल्या श्री खंडोबाला सर्वसामान्यांपासून ते उच्चभ्रूपर्यंत पूजलं जातं। जेजुरी गडावर गेल्या 6 दिवस घट स्थापन करून साजऱ्या होणाऱ्या चंपाषष्ठी महोत्सवानिमित्त आमचे प्रतिनिधी राहुल ढवळे यांचा हा खास रिपोर्ट। खंडोबा संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत, म्हणूनच आजच्या महत्त्वाच्या चंपाषष्ठीला संपूर्ण महाराष्ट्र जणू जेजुरीत येतो। चंपाषष्ठी हा कालावधी देव दिवाळी म्हणून साजरा केला जातो। खंडोबाला आवडणारी चाफ्याची फुलं आणि भंडाऱ्यानं या संपूर्ण परिसराचा ताबा घेतलाय। 6 दिवस आणि रात्री हा महोत्सव थाटामाटात साजरा होतो। मणी आणि मल्ल दैत्यांचा वध करण्याकरता शंकराने मार्तंड भैरवाचा जो अवतार घेतला आणि चंपाषष्ठी दिवशी मणी आणि मल्ल दैत्यांचा वध केला, मणीचा वध केला आणि मल्ल शरण आला म्हणून चंपाषष्ठी उत्सव साजरा केला जातो। सामाजिक ऐक्य, एक सामाजिक सूत्र आणि सलोखा याचा एक खास दर्शन म्हणजे चंपाषष्ठी महोत्सव मानला जातो। चंपाषष्ठी हा विजयी दिवस असल्यामुळे खंडोबाचा लोकही आपल्या संसारामध्ये सदैव आनंद, सदैव विजय प्राप्त हो म्हणून कुलधर्म कुलाचार करतात दाखवला जातो आणि सोबतीला वाघ्या मुरळीचा जागरही असतो। 20 ते 25,000 भाविक ॲट ए टाइम दर्शन घेऊ शकतील अशा आपण भाविकांची सोय सुविधा उपलब्ध या ठिकाणी करून देत आहोत आणि अतिशय चांगल्या प्रकारचा चंपाषष्ठीचा सोहळा भविष्यातही कसा पाडला जाईल याची आपण काळजी घेत आहोत। जेजुरी गडावरच्या शेकडो दीपमाळा आजही भाविकांचं लक्ष वेधून घेतात। चंपाषष्ठी आणि दसरा हा फार मोठा जेजुरीचा फार मोठा सण, त्यातून कुठल्या जगाच्या पाठीवर जरी माणूस आता चंपाषष्ठी आणि दसऱ्याला तो जेजुरीला हा येणारच। चंपाषष्ठी म्हणजे हे कुलदैवत, आपलं कुलदैवताचा मान असतो। येळकोट येळकोट जय मल्हारचा हा निनाद असाच 6 दिवस गडावर अविरत सुरू असतो। राहुल ढवळे, झी मीडिया, जेजुरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।